Good morning to all of my dear student and welcome you all. In today's video lecture, we are going to discussing about the vacuoles. Vacuoles means the storage body. They are present in the cytoplasm of the cell and normally responsible for the storing various storage of the various type of materials. So we need to discuss all these things very clearly in this video section. तर आज आपण आता ह्याच्या संदर्भातली डिटेल माहिती बघू. Once again, I would like to suggesting to everyone that this type of the information play very important role in every type of the competitive exams. For example, NEET, CET, AIPMT, AIIMS, JIPMER, AMFC, AFMC, Armed Forces Medical Colleges. तर अशा अनेक प्रकारच्या परीक्षांमध्ये अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा हा एक पार्ट आहे. आणि वन्स अगेन पुन्हा एकदा सांगणं की दिस इज द कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट टाइप ऑफ द बुक इन द सिंगल व्हिडिओ. आपल्याला NCERT बुक असेल, पुन्हा स्टेट बुक असेल, टेक्स्ट बुक, तर सगळ्या प्रकारच्या बुक्स मधली कलेक्टिव्ह इन्फॉर्मेशन शुड बी इन्क्लुडेड इन दिस व्हिडिओ. ओके बेटा, सो लेट्स स्टार्ट टू डिस्कस. पुन्हा एकदा आपण व्हिडिओ तर बघत आहातच, तर एक 15 ते 20 सेकंद वेळ लागतो, तेवढाही नसेल, कदाचित 10 सेकंद वेळ लागतो चॅनल सबस्क्रिप्शन करायला. आणि विशेष म्हणजे त्याला काही खर्च एक नाही, त्याला फीस वगैरे द्यायची गरज नाही. कशासाठी? तर त्या चॅनलच्या सबस्क्राईबसाठी. तर प्लीज डू माय चॅनल सबस्क्राईब. ओके, सो लेट्स स्टार्ट. हे आता व्हॅक्युअल्स काय आहेत? I don't know what kind of the previous knowledge you have about the vacuoles. Vacuoles ची पूर्वीची काय माहिती आहे? मला माहिती. Let's start. हे एक आपल्याला छान अशी एक आकृती दिसते. असे राउंडेड स्ट्रक्चर्स आहेत. Sometime rounded, sometime different shapes they have, or mostly they are present in the cytoplasm. So let's gather the information related with it. Vacuoles are the membrane bound space. Beta, the most important thing is that it have the membrane over it. म्हणजे त्या vacuoles वर membrane आहे and found in the cytoplasm. मग असे vacuoles तुम्हाला दिसतात कुठे? These vacuoles are found in the cytoplasm of the cell. सेलच्या cytoplasm मध्ये दिसतात. ओके बेटा. Vacuoles are non-cytoplasmic area. Yes, they are present in the cytoplasm, but they are not an area of the cytoplasm. They are not a part of the cytoplasm because it have a membrane over it and it is a totally separate from the cytoplasm. Cytoplasm पासून separate आहे. So let's start to know that ते कसे बनतात, कुठून बनतात. NEET मध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांमध्ये हा प्रश्न येऊ शकतो की ते बनतात कसे. Vacuoles are formed by the expansion and pinching of the endoplasmic reticulum. Endoplasmic reticulumच्या पिंचिंग ऑफ प्रोसेस मुळे किंवा एक्सपान्शन मुळे ते बनलेली दिसतात आपल्याला. पिंचिंग ऑफ म्हणजे काय होणं? बंदिस्त होणे. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमनच त्यांना बंदिस्त केलेलं आहे आणि त्यांचंच एक्सपान्शन याने विस्तार आहे. म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचाच तो एक विस्तार आहे. जसं आपण एंडोमेम्ब्रेन सिस्टीम मध्ये बघितलं होतं की एंडोमेम्ब्रेन सिस्टीम मध्ये 4 इम्पॉर्टंट टाइप ऑफ द ऑर्गेनेल्स आहेत. दे आर टोटली डिपेंडिंग अपॉन ईच अदर फॉर देअर फंक्शन्स. इट मीन्स दॅट दे आर कोऑर्डिनेटेड विथ ईच अदर. ठीक आहे ना. म्हणून ते एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पासूनच एक्सपान्स झालेलं आणि पिंचिंग ऑफ झालेलं. पिंच ऑफ होणे म्हणजे अगदी एखाद्या चिमटीत पकडल्यासारखा एक तो ऑर्गन आहे. इट इज अब्सेंट इन द मेरिस्टेमॅटिक सेल and animal cell. आता हे जे vacuoles आहेत ते मोस्टली vacuoles are absent मेरिस्टेमॅटिक सेल. प्लांट सेल आहे बेटा, ती प्लांट सेल आहे. Those cell which have a great capacity of divide ची कॅपॅसिटी ग्रेट आहे, फास्टर स्पीड ने डेव्हलप होतात. These are the मेरिस्टेमॅटिक सेल. ठीक आहे.
जसं ह्युमन बिईंग मध्ये किंवा अॅनिमल्स मध्ये जसे स्टेम सेल्स असतात, सच टाइप ऑफ द सेल्स आर मेरिस्टेमॅटिक सेल इन दी प्लांट. अॅनिमल सेल्स मध्ये तुम्हाला हे फूड व्हॅक्युअल दिसून येत नाहीत. फूड व्हॅक्युअल म्हणजे हे जे आपले व्हॅक्युअल्स आहेत ते. वेल डेव्हलप्ड व्हॅक्युअल्स फाउंड विदिन द परमनंट टिश्यू. आता परमनंट टिश्यू स्पेशली प्लांट्स मध्ये आहेत, तर त्याच्यामध्ये वेल डेव्हलप्ड मीन्स टोटली डेव्हलपमेंट ऑफ दॅट व्हॅक्युअल्स आर शोन बाय द व्हॅक्युअल प्रेझेंट इन द सेल ऑफ द परमनंट टिश्यू. देर इज अ टू टाइप ऑफ द मेन टिश्यूज आर प्रेझेंट इन द प्लांट. टेम्पररी टिश्यू आहेत आणि परमनंट टिश्यू आहे. तर ह्या परमनंट टिश्यूच्या ज्या सेल्स असतात ना, इन दॅट सेल द वेल डेव्हलप्ड व्हॅक्युअल्स आर फाउंड. लक्षात घ्या, एमसीक्यू साठी अत्यंत महत्वाचं. फोर्थ पॉइंट सुद्धा महत्वाचा, की जे काही थर्ड ऑल्सो, की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच एक्सपान्शन आणि पिंचिंग आहे. दिस इज द फर्स्ट एमसीक्यू टाइप ऑफ इन्फॉर्मेशन. सेकंड वन इज दॅट की वेअर इट इज अबसेंट. तर अबसेंट कुठे आहेत, तर टू नेम्स यू नीड टू बी कीप इन युअर माइंड. अँड थर्ड वन इज दॅट की वेल डेव्हलप्ड व्हॅक्युअल्स कुठे सापडतात. तर सापडण्याचं ठिकाण म्हणजे तुम्ही सहज सांगू शकता, ते म्हणजे परमनंट टिश्यूच्या सेलमध्ये. आता प्रश्न पडलाय की एक्झॅक्ट व्हॉट काइंड ऑफ द मटेरियल इज प्रेझेंट इन दॅट व्हॅक्युअल. त्या व्हॅक्युअल मध्ये काय आहे. तर माय डिअर स्टुडंट, इट कंटेन वॉटर. त्याच्यामध्ये वॉटर आहे. सॅप आहे. सॅप मीन्स प्लांटचा रस, ज्याला सायटोप्लाझम लाईक सबस्टन्स म्हणतो, विच शो द प्रेझेन्स ऑफ व्हेरियस टाइप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक मटेरियल. तर तो रस आहे, त्या रसामध्ये आहे प्लांट सेलच्या. एक्सक्रेटरी प्रोडक्ट, दोज प्रोडक्ट विच नीड टू बी एल्युमिनेट आउटसाइड द बॉडी, जे शरीराच्या बाहेर टाकून द्यायचे, विच इज अ हार्मफुल सबस्टन्स, आणि दॅट सबस्टन्स इज प्रेझेंट इन दॅट व्हॅक्युअल्स अँड अदर मटेरियल नॉट युजफुल फॉर द सेल. आता ह्या चार गोष्टी पुन्हा एकदा लक्षात घ्यायचं. व्हॅक्युअल म्हणजे कळलं की एक स्पेस आहे, सायटोप्लाझम मध्ये असतो. नंबर 2 नॉन सायटोप्लाझमिक एरिया आहे. नंबर 3 तो बनला कुणापासून, एक्सपान्शन अँड पिंचिंग ऑफ. नंबर 4 इट इज अब्सेंट इन कुणामध्ये. नंबर 5 वेल डेव्हलप्ड व्हॅक्युअल्स आर फाउंड इन कुणामध्ये. नंबर 6 व्हॉट काइंड ऑफ द मटेरियल इट कंटेन. किती सोपं, व्हेरी इझी. ओके बेटा. त्यानंतर the vacuoles is bounded by the single membrane, and that single membrane is a tonoplast. Most of the time this question is framed for that competitive exam. नीट मध्ये असेल, सीईटी मध्ये असेल, मोस्ट ऑफ द टाइम विचारला गेलेला. व्हॉट इज अ टोनोप्लास्ट काय. आता डोक्यात घ्या बेटा, ह्याला कन्सेप्टच लागतो अशी गरज नाही. इट इज द नेम ऑफ द मेम्ब्रेन, किंवा त्याला टोनोप्लास्ट मेम्ब्रेन सुद्धा म्हणतात. हे टोनोप्लास्ट मेम्ब्रेन कुठं आहे, तर त्या व्हॅक्युअलच्या भोवती आहे. व्हॅक्युअल्स आणि सिंगल मेम्ब्रेन आहे एकच, काही मध्ये डबल मेम्ब्रेन असतं. चला ठीक आहे. त्यानंतर टोनोप्लास्टचं फंक्शन आहे का काही, जसं आपल्याकडे सेल मेम्ब्रेनला, सेल वॉलला डिफरंट टाइप ऑफ द फंक्शन्स आहेत. सच एनी फंक्शन कॅन परफॉर्म बाय दिस टोनोप्लास्ट ऑल्सो. येस, टोनोप्लास्ट एमसीक्यू साठी लक्षात. टोनोप्लास्ट हेल्प इन मेंटेनिंग द कंपोजिशन ऑफ व्हॅक्युओलार फ्लुइड. आता व्हॅक्युअलचं जे फ्लुइड आहे, त्या फ्लुइडचं जे काही कंपोजिशन आहे, डू यू अंडरस्टँड कंपोजिशन म्हणजे काय. आता आपल्याला विचारलं टी, चहा माहिती आहे हो, त्या टीचं कंपोजिशन सांगा. म्हणजे टी कोणत्या घटकापासून बनला. दीज घटक आर नथिंग बट द कंपोजिशन. मिल्क असेल, वॉटर असेल, त्याच्यामध्ये पत्ती असेल आणि साखर असेल. दीज आर द 4 इम्पॉर्टंट फॅक्टर्स किंवा इम्पॉर्टंट कंपोनंट और इम्पॉर्टंट कंपोजिशन ऑफ टी. मग तसं व्हॅक्युअलच्या आतमध्ये जे फ्लुइड आहे, त्या फ्लुइडचे जे घटक आहेत, त्या घटकांना मेंटेन करायचं. ओके बेटा. द मेंटेनन्स ऑफ द व्हॅक्युअलर फ्लुइड कंपोजिशन, दिस सेल सॅप. आता व्हॅक्युअलच्या आत कोण आहे, सेल सॅप आहे. अँड डिफरंट फ्रॉम दॅट द सायटोसोल. आणि सायटोसोल म्हणजे सायटोसोल म्हणजे सायटोप्लाझम सारखाच पदार्थ. जो सेल सॅप हे डिफरंट आहे थोडंसं सायटोप्लाझम पेक्षा. काही नाही, द डिफरंट टाइप ऑफ कॉन्सन्ट्रेशन्स आहेत, डिफरंट टाइप ऑफ द सबस्टन्सेस आहेत. दीज आर द प्रेझेंट इन डिफरंट कॉन्सन्ट्रेशन. डिफरंट सबस्टन्स प्रेझेंट इन डिफरंट कॉन्स्टंट. ठीक आहे. चलो.
ठीक आहे, ते कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करायचं काम यांच्याकडे आहे. ठीक आहे बेटा, चलो. कंपोजिशन ऑफ द सेल सॅप डिफर इन द डिफरंट टाइप ऑफ द सेल्स. आता सेल सॅपचं कंपोजिशन पहिल्यांदा जाणून घेणं गरजेचं आहे. द सबस्टन्स फ्रॉम विच द सेल सॅप इज फॉर्म. सेल सॅप, सेल याने माहिती आहे, सॅप म्हणजे त्याच्यामधला द्रव्य पदार्थ. तर तो द्रव्य पदार्थ कोणत्या घटकांनी बनला. तर एव्हरी टाइप ऑफ द सेल मध्ये, एव्हरी टाइप ऑफ सेल मध्ये सेम टाइप ऑफ द सॅप असेल का, किंवा त्याचे कॉम्पोनंट समान असतील का. नो. सेल बदलली, सेल सॅप तर आहे, पण द कंपोजिशन ऑफ द सेल सॅप इज डिफरंट इन द डिफरंट सेल. ओके बेटा, लक्षात घ्या, एव्हरी सेल मध्ये कंपोजिशन ऑफ द सेल सॅप इज नॉट सेम. पुढे, द सेल सॅप ऑफ द सेंट्रल व्हॅक्युअल इज स्टोअर हाऊस ऑफ द आयन्स. माय डिअर स्टुडंट, आता काय, सेल सॅपचा जो काही सेंट्रल व्हॅक्युअल आहे, सेंट्रल व्हॅक्युअल म्हणजे एकदम सेंटर मध्ये असलेला व्हॅक्युअल. व्हॅक्युअल तर सांगायची गरज नाही. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय की स्टोअर ऑफ द व्हेरियस ऑफ आयन्स, व्हेरियस टाइप ऑफ द आयन्स आर स्टोर्ड इन द सेंट्रल व्हॅक्युअल. त्या सेंट्रल व्हॅक्युअल मध्ये अनेक प्रकारचे आयन स्टोअर केलेले आहेत. दस इज अ हायपरटोनिक टू द सायटोसोल. आता विचार जर केला, आपण काय बघतोय की राईट नाउ वी आर डिस्कसिंग अबाउट द सेंट्रल व्हॅक्युअल. इन दॅट सेंट्रल व्हॅक्युअल लार्ज नंबर ऑफ and different type of ions are present, and when we compare this ion and the central sap with the cytosol, then it is a hypertonic आहे. बेटा हायपरटोनिक, आय डोंट नो यू रिअली नो इट ऑर नॉट. तुम्हाला माहिती आहे किंवा नाही मला नाही माहिती, पण हायपरटोनिक काय की सायटोसोल याने पेशीद्रव्य. हायपरटोनिक कोण, हे आपल्या व्हॅक्युअल मध्ये असलेला सेंट्रल सॅप. मग हे सेंट्रल सॅप हा सायटोसोलच्या तुलनेमध्ये हायपरटोनिक आहे. तर आता वी जस्ट ट्राय टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ द वर्ड हायपरटोनिक मीन्स काय. तर हायपरटोनिक मीन्स द सोल्युशन आहे ते एक विच कंटेन मोर डिझॉल्व्ड पार्टिकल्स लाईक सॉल्ट अँड अदर इलेक्ट्रोलाइट. म्हणजे सायटोसोल आणि सेल सॅप, okay, these are both solutions, these are both liquid in the form, but the more dissolved type of the substances are present in the cytosol. cytosol म्हणजे ते सॉरी, ते आपल्या कशामध्ये प्रेझेंट आहेत, तर त्या सेल सॅप मध्ये प्रेझेंट आहेत ऍज कम्पेअर टू सायटोसोल. यायला लक्षात. ओके, एमसीक्यू साठी हे सुद्धा प्रश्न विचारला जातो. त्यानंतर बेटा पुढे आगे चलो. सच सोल्युशन इज फाउंड इन द नॉर्मल सेल अँड द ब्लड. मग असं सोल्युशन कुठे दिसतं, तर दॅट टाइप ऑफ द सोल्युशन जे आहे, दॅट सोल्युशन फाउंड इन द नॉर्मल सेल, आणि दुसरं म्हणजे ब्लड, ब्लड मध्ये सुद्धा आहे. ठीक आहे, तर आता बघू थोडस टाइप ऑफ द व्हॅक्युअल्स कोणकोणते आहेत. आय होप हे 13 मुद्दे आरामात आपल्याला कळलेले असतील. नसल कळले तर मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर आपण डेफिनेटली कॉन्टॅक्ट करू शकता. Once again, I would like to requesting to all of you, if you watch this video, then please do subscribe my channel. Okay, definitely benefited रहेगा. टाइप ऑफ द व्हॅक्युअल काय आहेत. फर्स्ट व्हॅक्युअल इज अ फूड व्हॅक्युअल. व्हॅक्युअल मीन्स आता मराठीच मध्ये पाहिजे असेल तर रिक्तिका असे मराठीमध्ये म्हणतात. त्यानंतर फूड व्हॅक्युअल फॉर्मड बाय द फ्युजन ऑफ फॅगोसोम अँड लायसोसोम. आता आपण जर कम्पेअर केलं बेटा, तर एनसीईआरटी टेक्स्ट बुक ऑफ द स्टेट बोर्ड आणि त्याच्याही पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांनो आपण हा व्हिडिओ मध्ये ऍडिशन केलेली इन्फॉर्मेशन आहे. तर डेफिनेटली मी वन्स अगेन हा उच्चार या ठिकाणी करू इच्छितो की आपल्याला अनेक प्रकारच्या परीक्षेसाठी बेस्ट बेस्ट ऑफ द बेस्ट हा व्हिडिओ राहणार आहे. यू कधीही असा विश्वास नाही करायचा. यू जस्ट नीड टू बी कम्पेअर exact what kind of the information included in this video, and then you should understand that की रिअली हे कसं आहे काय नाही. आता लिहिले की फूड व्हॅक्युअल कसे तयार झाले, फॅगोसोम आणि लायसोसोमच्या मदतीने तयार झाले. आता हे लायसोसोम माहिती आहे, इन द प्रिव्हियस व्हिडिओ सेक्शन वी वेर डिस्कस्ड अबाउट दॅट लायसोसोम. बट व्हॉट इज द मिनिंग ऑफ द व्हेसिकल. व्हेसिकल काय, सॉरी फॅगोसोम काय आहे. फॅगोसोम एक प्रकारचा व्हेसिकल आहे, कोश, एक स्पेस आहे, स्पेस फॉर्मड अराउंड द पार्टिकल
फॉर्मड अराउंड द पार्टिकल. एखादा पार्टिकल आहे, फूड पार्टिकल असेल, त्याला गिळंकृत केले. गिळंकृत केल्यानंतर त्याच्या भोवती त्या फूड पार्टिकलच्या अराउंड एक व्हेसिकल तयार होतो, एक कोश, एक स्पेस तयार होतो. अँड दॅट स्पेस इज अ फॅगोसोम. आलं लक्षामध्ये? आणि फॅगोसोम फॉर्मड बाय, हे कसे तयार होतात, मग कुणापासून तयार होतं? तर फॅगोसोम इज नथिंग बट द सेल मेम्ब्रेन अराउंड दी मायक्रो ऑर्गॅनिझम. एखाद्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या अवतीभोवती सेल मेम्ब्रेन पासूनच तयार झालेलं एक जो कोश असतो, त्या कोशाला माय डिअर स्टुडंट आपण म्हणणार आहेत फॅगोसोम. एमसीक्यू साठी अत्यंत गरजेचं की फॅगोसोम आणि लायसोसोम यांच्या फ्युजनमुळे तयार होणार एक व्हॅक्युअल आहे आणि ते फूड व्हॅक्युअल आहे. फूड व्हॅक्युअल्स आर फाउंड इन द प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये आहेत. इन मेनी सेल ॲज इन प्रोटिस्ट, फूड व्हॅक्युअल्स आर फॉर्मड बाय. फूड व्हॅक्युअल कसे तयार होतात? एंगल्फ केल्यानंतर किंवा एंगल्फची प्रॉपर दुसरी प्रोसेस आहे फॅगोसाइटोसिस ऑफ द फॉरेन पार्टिकल्स. फॉरेन पार्टिकलचं हे झाल्यानंतर, खाल्ल्यानंतर त्यांना हे तयार होत असतं, नाहीतर अदरवाईज हे तयार होण्याची गरज नाही. ठीक आहे बेटा. नेक्स्ट, फूड व्हॅक्युअल कंटेन. काय आहे त्या फूड व्हॅक्युअल मध्ये? डायजेस्टिव्ह एन्झाइम्स आर प्रेझेंट इन दॅट फूड व्हॅक्युअल. why these digestive enzymes are necessary किंवा what is the function of their digestive enzyme? तर काही नाही, हेल्प इन द डायजेशन ऑफ न्यूट्रिएंट्स. जे न्यूट्रिएंट्स आहेत त्या न्यूट्रिएंटचं डायजेशन करणं हे अत्यंत महत्वाचं काम त्यांच्याकडे आहे. ओके बेटा. दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट दी फूड व्हॅक्युअल. आता जायचं पुढे कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्युअल. इन अ फ्रेश वॉटर युनिसेल्युलर सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम, फॉर एक्झाम्पल पॅरामेसियम असेल, एक्सक्रेशन पॅरामेशियम असेल, त्यांच्यामध्ये एक्सक्रेशन अँड ऑस्मोरेग्युलेशन टेक्स प्लेस बाय द कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्युअल. बेटा एक्सक्रेशन मीन्स काय? मराठीमध्ये ह्याला म्हणतात उत्सर्जन. रिमूव्हल ऑफ अननेसेसरी सबस्टन्सेस फ्रॉम द बॉडी. एक्सक्रेशन ऑफ अनवॉन्टेड सबस्टन्सेस फ्रॉम द बॉडी. तुमच्या माझ्या बॉडीमधून किंवा पॅरामेशियमच्या बॉडीमधून, युग्लिनाच्या बॉडीमधून, अमिबाच्या बॉडीमधून अनवॉन्टेड सबस्टन्सेस काढून टाकणे. दिस इज द एक्सक्रेशन. आणि ऑस्मोरेग्युलेशन मीन्स काय? द मेंटेनन्स ऑफ बॅलन्स ऑफ सॉल्ट अँड वॉटर. सॉल्ट अँड वॉटर त्यांचं जे मेंटेनन्स आहे किंवा त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, ते कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करण्याचं काम म्हणजे osmoregulation. Do you understand? In the paramecium, paramecium is a unicellular freshwater form, and this contractile vacuole help मदत करतं to excrete the unwanted substances and also maintain the salt and water balance. Okay. It also found in amoeba. In the amoeba, contractile vacuoles is important for the excretion. आता MCQ ला विचारलं जाईल my dear student की कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्युअल्स कुठे प्रेझेंट असतात आणि व्हॉट आर द मेन रोल ऑफ द कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्युअल. कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्युअलचा मेन रोल कोणता आहे, तर तो रोल तुम्हाला सांगायचा आहे. ठीक आहे, एमसीक्यूच्या स्वरूपात. लास्ट वी आर मूव्हिंग टू द प्लांट व्हॅक्युअल्स. इन द प्लांट, टोनोप्लास्ट फॅसिलिटेट. बेटा फॅसिलिटेट मीन्स मेड इझी. मेड इझी, एखादी गोष्ट सहज बनवणे, इझी बनवणे. मेड फॅसिलिटेट द ट्रान्सपोर्ट ऑफ कशाचं ट्रान्सपोर्ट? तर नंबर ऑफ आयन्सचं ट्रान्सपोर्ट करायचे. बेटा टोनोप्लास्ट काय माहितीये? टोनोप्लास्ट लाईक अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन अलाउज व्हेरियस टाइप ऑफ द सबस्टन्सेस फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड and from inside to outside. This is the ability of the membrane to pass various type of the substances across it. So tonoplast is also same like a membrane, and it also pass various type of the substances across it. So मग प्लांट मध्ये काय, तर प्लांट मध्ये हे जे नंबर ऑफ आयन्स आहेत, ते आयन्स आपल्याला अक्रॉस पाठवायचे, तर त्या टोनोप्लास्ट मधून ये जा करू शकतात. अँड अदर मटेरियल आणि
the other material also against the concentration gradient. अगेन्स्ट दी कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणजे लो कॉन्सन्ट्रेशन कडून हाय कॉन्सन्ट्रेशन कडे पाठवण्याचं काम ते करतात. ठीक आहे. चलो, हेन्स देअर कॉन्सन्ट्रेशन सिग्निफिकंटली हायर इन द व्हॅक्युअल दॅन द सायटोप्लाझम. मग आता इथं काय होतं की कॉन्सन्ट्रेशन हे सिग्निफिकंटली हायर असतं. कशाचं? आयन असो, कोणतेही असो, कोणतेही. आलं लक्षामध्ये? तर सायटोप्लाझम पेक्षा ह्यांच्यामध्ये आयनांचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन बाय युझिंग. चलो, कारण आता ह्यांच्यामध्ये जास्त आहेत तरी कमी कडून सायटोप्लाझम कडून ह्यांच्याकडे येतातच, म्हणजे अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन झालं ना. स्मॉल व्हॅक्युअल इन द सीड ऑफ सर्टन प्लांट्स स्टोर द ऑर्गॅनिक मटेरियल लाईक प्रोटीन. बेटा सीड माहितीये, बी प्लांटच्या सीड मध्ये एक ऑर्गॅनिक मटेरियल स्टोअर केलं जातं आणि ते प्रोटीन्स आहेत. अँड दॅट प्रोटीन स्टोर्ड इन द स्मॉल व्हॅक्युअल्स, छोट्या छोट्या व्हॅक्युअल्स मध्ये ते स्टोअर केलं जातं. जनरली 2 or 3 परमनंट व्हॅक्युअल्स इन अ प्लांट सेल. प्लांट सेल मध्ये 2 किंवा 3 आपल्याला परमनंट व्हॅक्युअल्स दिसतील. इन द प्लांट द व्हॅक्युअल कॅन ऑक्युपाय अप टू 90% ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द सेल. प्लांट सेल मध्ये जर बघितलं तर व्हॅक्युअल व्हेरी इम्पॉर्टंट आहे आणि व्हॅक्युअल ऑक्युपाय अराउंड 90% ऑफ द टोटल व्हॉल्यूम ऑफ द सेल. पेशीचा जेवढा आकार असणार आहे ना, त्या आकाराच्या 90% भाग हा कुणी व्यापलेला असणार आहे, तर ह्या आपल्या व्हॅक्युअल व्यापलेला असणार आहे प्लांट व्हॅक्युअल. व्हॅक्युअल स्टोर्स काय करतात? एक्सक्रेटरी प्रोडक्ट और इवन that are harmful or unpalatable to herbivore. असे पदार्थ की हर्बिवोर याने गवत खाणारी जनावरं जी आहेत, तर त्या गवत खाणाऱ्या जनावरांमध्ये जे हार्मफुल आणि अनपॅलेटेबल जे काही सबस्टन्सेस आहेत, ते असे पदार्थ स्टोअर केले जातात किंवा कंपाऊंड स्टोअर केले जातात आणि त्यानंतर मग देअर बाय प्रोटेक्टिंग द प्लांट, आणि अशा पद्धतीने ते प्लांटला प्रोटेक्ट करतात. ठीक आहे. अट्रॅक्टिव्ह कलर ऑफ द पेटल्स. आपण फ्लावर बघतो ना बेटा, फ्लावरची सुंदरता ही कशात असते, तर इट इज डिपेंडिंग अपॉन, थोडक्यामध्ये असं म्हणू आपण, किती डिपेंड असते माय डिअर स्टुडंट, त्याच्या पाकळ्यांच्या रंगावरून आणि डिझाईनवरून. रंगांचा पॅटर्न म्हणजे डिझाईन कशी आहे. तर अट्रॅक्टिव्ह कलर जे पेटल्सला भेटलेला आहे तो स्टोरेज ऑफ पिगमेंट इन द व्हॅक्युअल. आणि व्हॅक्युअल्स, आता जनावर काय करत असतात की वेगवेगळ्या प्रकारचं अन्न पदार्थ खातात. मग ते अन्न पदार्थ त्यांच्या बॉडीमध्ये जाऊन स्टोअर कुठे होतात, तर ते स्टोअर होतात मुलांना आणि मुलींना त्यांच्या सेल्समध्ये. मग हे जे वनस्पतींना अट्रॅक्टिव्ह कलर मिळतो, वनस्पतींना म्हणजे त्यांच्या फुलांना, तर ते स्टोरेज ऑफ सच पिगमेंट व्हॅक्युअल, अशी पिगमेंट व्हॅक्युअल त्यांनी स्टोअर केलेले आहेत म्हणून त्यांना कलर मिळतो. ओके बेटा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर हे जे टर्जिडिटी आहे ते टर्जिडिटी मेंटेन करण्यासाठी गरजेचं आहे. तर आता ह्या ठिकाणी काय की टर्जिडिटी मेंटेन होते. टर्जिडिटी म्हणजे काय? द प्रेशर इज एक्झर्टेड ऑन द सेल वॉल. सेल वॉलवर आतून प्रेशर निर्माण होतं. मोर इनटेक ऑफ द वॉटर टेक्स प्लेस बाय द प्लांट सेल. प्लांट सेल काय करतात, किंवा प्लांट सेल म्हणण्यापेक्षा व्हॅक्युअल मदत करतात मोर वॉटरला. आणि ज्यावेळेस एखादी सेल वॉटरला खूप मोठ्या प्रमाणात इनटेक करते, आतमध्ये घेते, देन फ्रॉम द इनसाइड द प्रेशर exerted due to the additional intake of water on the cell wall of the plant. प्लांटच्या सेल वॉलवर प्रेशर क्रिएट करतात आतून. सो दॅट टाइप ऑफ द टर्म इज कन्सिडर्ड ॲज अ टर्जिडिटी. आणि व्हॅक्युअल्स प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल फॉर मेंटेनिंग द टर्जिडिटी ऑफ दिस सेल. ओके बेटा. आय होप दॅट की हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल, कारण कम्प्लीट आहे, मी अशी व्यवस्था केलेली आहे की मोर दॅन 75% ऑफ युअर कन्सेप्ट इज टोटली क्लिअर. सो अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आय होप यू शुड सपोर्ट मी अ लॉट.
and please do my channel subscribe once again, I request to all of you. Till then, goodbye and God bless you all, my dear student.